मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला माहितच असेल काल विनेश फोगाट हिचं सुवर्ण पदक मिळवायचं स्वप्न हे अपूर्णच राहिलं आणि अक्षरशः 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं। तर आज सकाळी तिने एक अत्यंत टोकाचा निर्णय घेतलेला आहे आणि तिने कुस्ती मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। तर नेमका विषय काय आहे, या विषयाला जबाबदार कोण, ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवट पण नक्की बघा। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये चर्चेचा विषय म्हणजे विनेश फोगाट। भारतीयांचा आशा जिवंत ठेवणारी विनेश फोगाटने तिच्या सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा ही केलेली आहे। ऑलिम्पिक मध्ये झालेल्या वादामुळे तिने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून कुस्तीला अलविदा केलेला आहे। विनेश फोगाट हे नाव मागील 2 दिवसापासून जगभरामध्ये प्रचंड चर्चेत आहे। 6 ऑगस्ट रोजी तिने ज्या प्रकारे कामगिरी केली होती त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकांचा वर्षाव करण्यात आला होता। विनेश फोगाटने एकही सामना पराभूत न झालेली जपानची विश्वविजेती आणि ऑलिम्पिक चॅम्पियन सुई सुसाकी हिचा पहिल्याच फेरीमध्ये पराभव करून विजय निश्चित केलेला आणि पुढच्या फेरीमध्ये स्थान मिळवलेलं। क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला। त्यानंतर संपूर्ण जगाला दाखवून दिलं की ती कोणत्या स्तराची कुस्तीपटू आहे ती। त्यानंतर तिने क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल मध्ये जागतिक क्रमवारीमध्ये टॉप 10 मध्ये असलेल्या कुस्तीपटूंना पराभूत करून जगभरामध्ये हाहाकार माजवला। तिचं कौतुक फक्त भारतीयांनीच नाही तर जगभरामध्ये केलं। दिग्गज चॅम्पियन सुद्धा तिची वाहवा करत होते। 7 ऑगस्टचा दिवस तिच्यासाठी आयुष्यातील एक काळा दिवस असेल हे कोणास ठाऊक। 7 ऑगस्टच्या सकाळी जगभरामध्ये बातमी पसरते की विनेश फोगाटला गोल्ड मेडल मॅच मधून बाहेर काढण्यात आलेला आहे। या बातमीचा धक्का फक्त खेळाडूलाच नाही तर संपूर्ण भारतीयांना लागलेला आहे। त्यानंतर आतोनात प्रयत्न करून सुद्धा निर्णय मागे घेण्यात आला नाही। आता 8 ऑगस्ट रोजी सकाळी विनेश फोगाटने कुस्तीला अलविदा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। भारतीय रेसलर विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये डिस्क्वालिफाय झाल्यानंतर कुस्तीतून संन्यासाची घोषणा ही केलेली आहे। तिने गुरुवारी सकाळी 5:17 वाजता ट्विटरच्या एक पोस्ट मध्ये लिहिले, आई कुस्ती माझ्यासाठी जिंकली, मी हारले, माफ कर, तुझी स्वप्न, माझी हिम्मत सर्व तुटले, यापेक्षा जास्त ताकद नाही राहिली आता, अलविदा कुस्ती 2001-2024, तुम्हा सर्वांची नेहमी ऋणी राहील, माफी असावी, असं तिने त्या ट्विटरच्या पोस्ट मध्ये लिहिले आहे। भारतीय ऑलिम्पिक संघाचे डॉक्टर दिनशॉ पोंडीवाला यांनी एक निवेदन जाहीर करून म्हटलेलं आहे की विनेश आणि तिच्या प्रशिक्षकाला 6 ऑगस्टच्या रात्रीच तिच्या जास्त वजनाबाबत समजले। यानंतर विनेशला रात्रभर झोप लागली नाही आणि तिचे वजन निर्धारित श्रेणी आणण्यासाठी ती जॉगिंग, स्किपिंग आणि सायकलिंग सारखे व्यायाम करत राहिली। डॉक्टर पोंडीवाला यांनी सांगितले, विनेशने तिचे केस आणि नखेस सुद्धा कापले होते, तिचे कपडेही छोटे केले, एवढे करून सुद्धा तिचे वजन कमी नाही झाले। भारतीय संघाने विनेशला आणखी काही वेळ देण्याची मागणी केली होती, मात्र तिची मागणी अमान्य झाली, असे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये म्हटलेलं आहे। विनेश फोगाटचे 3रे ऑलिम्पिक आहे। 2016च्या रिओ ऑलिम्पिक मधून ती दुखापतीमुळे बाहेर पडली होती। यानंतर 2020 टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिला उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभव पत्करावा लागला। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये विनेशने तिचा एकही सामना गमावला नाही। मंगळवारी अंतिम फेरी झाल्यानंतर पदक निश्चित मानले जात होते, परंतु हे काही शक्य नाही झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर लिहिले होते, विनेश तू चॅम्पियनची चॅम्पियन आहेस, तू भारतातील लोकांसाठी अभिमान आणि प्रेरणा आहेस, आजचा धक्का दुखावणारा आहे, माझी इच्छा आहे की मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांनी व्यक्त करावी। मला माहित आहे तू आव्हानाला धैर्याने सामोरे जाशील, असा तुझा स्वभाव आहे, मजबूत होऊन परत ये, आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत। परंतु मित्रांनो, हे काय घडू नाही शकलं आणि विनेश फोगाट हिने आपल्या कुस्ती करिअर मधून निवृत्ती घेतलेली आहे आणि नक्कीच ही निराशाजनक बाब आहे संपूर्ण भारतीयांसाठी। तर आपल्याला काय वाटते की विनेश फोगाट ह्या चॅम्पियनला
सिल्वर मेडल देण्यात यावं का याबाबत निर्णय सुरू आहे सध्या. तर आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.